मी आता नांदेडच्या मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त हसनाळ गावात आहे। रविवारी मध्यरात्री या गावात जे आहे ते जोरदार पाऊस झाला होता। हसनाळ असेल, रावणगाव असेल, त्याचबरोबर हिंगोली यासह विविध गावांना पाण्याचा वेढा पडला होता। मात्र प्रामुख्याने हसनाळ आणि रावणगाव हे दोन गाव जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि थोड्या वेळापूर्वी जे आहे ते पालकमंत्री अतुल सावे यांनी या गावाला भेट दिली, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। मात्र गावकऱ्यांनी जे आहे ते अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तिडकींना अटक करा अशी मागणी केली। त्याचबरोबर अतुल सावे यांची गाडी अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। हेच ते नागरिक आहेत ज्यांनी अतुल सावे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। काय नाव आहे? तुम्ही पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता, काय मागणी आहे? सर, माझं नाव चांदोबा पुंडलिक तोरडे, राहणार मी हसनाळ, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या गावचा मी रहिवासी असून आम्हाला आज गोरगरिबाला मान्यता कुठलाच काही मिळालं नाही। सर, मान्यता मिळायला आमची नुकसान झाली। आज आमचं सोनं दागिना वागिना पाण्यामध्ये वाहून गेलं, तरी पण आम्हाला कुठली मान्यता भेटली नाही। मेन तुम्ही आता गाडी समोर कशामुळे आले होते? सर, मला आमची मान्यता भेटली नाही आलो सर। मला म्हणजे घर गेलं, मला कुठं मान्यता भेटला नाही, आमचं कुठं काय नुकसान होऊन गेलं, एवढं मोठी नुकसान सर। आम्हाला कोणी काहीच बोलणं गेलं सर, आणि जे काय ते मोठे लोकांना देऊ शकले सर। आमच्या गरीबाची न्याय व्हायला गेले सर कुठंच, म्हणून आम्ही गाडीमुळे आलो सर। आम्ही आज मेल्या दिवशी जमा होतो सर, आणि मेले भेटते तर सर संध्याकाळी आम्ही रात्रीच्या जवळपास 1 ते 1:30च्या दरम्यान म्हणजे मोठा पाऊस आला, मोठी नदी आली सर। म्हणजे आज बायको म्हणजे लेकरं बाळ मला ओढण्याचा प्रयत्न केला मी, म्हणजे ढोरं वासर पूर्ण पाण्यावर सोडून टाकलं सर मी। पण एवढं करू सुद्धा सर, बरी एवढे मोठे अधिकारी आले सर, पण गोरगरिबावर काय मान्यता देण्यात गेलं सर, आणि मोठ्या अधिकाऱ्याला बोलून ते निघून गेले सर। हसनाळ येथील तरुण आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? गेली 7 दिवस झाले तुम्ही ही सगळी व्यथा मांडताय, आज पालकमंत्री आले होते, नेमके कोणते मुद्दे मांडले, काय अपेक्षा आहे तुम्हाला गावकऱ्यांना? आता साहेबांनी सांगितलं की धीर धरा, आम्ही मागची 40 वर्ष झालं धीर धरतोय। आज साहेब आले आणि फक्त आश्वासन देऊन गेले। आम्हाला ठोस काहीतरी मुद्दे पाहिजे, जे की झालेच पाहिजे, असं काहीतरी त्यांनी बोलून गेलं पाहिजे होतं, जे की फक्त आश्वासन देऊन इनडायरेक्टली तोंडाला पानं पुसून ते गेलेत। आम्हाला ठोस काहीतरी पाहिजे होतं, आम्ही याचा फॉलोअप घेऊ, पुढे काय ते बघू। आपण जर बघितलं तर हसनाळा गावाचे संपूर्ण पाण्याखाली गेले, रावणगाव गेले, प्रत्येक घर पडले। मात्र या प्रत्येक घराला एक कहाणी आहे, एक व्यथा आहे। माझ्यासोबत लालाबाई आहेत, त्यांच्या डोळ्यात जर आपण बघितलं तर अश्रू आहेत। त्या अश्रू जे आहेत ते दुःखाचे आहेत, वेदनेचे आहेत। त्यांच्या कुटुंबातील 2 जण जे आहेत ते याच लेंडी प्रकारामुळे हे जग सोडून गेलेत। 2 जणांनी जे आहे ते त्यांना सोडले। मावशी, डोळ्यात अश्रू आहेत, लेंडी प्रकारामुळे तुमच्या भावाचा सुद्धा मृत्यू झाला होता, ती घटना कधीची? 96ला 1996। काय झालं तो? भाऊ माझा त्या मुळव्यामध्ये काम गेला, तिथे मृत्यू झाला। कशामुळे मृत्यू झाला, काय माहिती मिळाली का? नाही, कामाला म्हणून गेला, कामाला होता, कामाला गेला, कामाला मेला तिथंच। सकाळी गेला 8 वाजता, 8 वाजता चालू केले, मारून टाकले। त्याने काय काय केले की आता तिथं आम्हाला माहिती नाही। आम्ही जाजेपत्र मरून गेलो पाण्यामध्ये, मुळव्यामध्ये गेला। मग शेवटी माझी माय बी तळ्यातच गेली। आता मला कोणी नाही, माझी माय गेली, बाप गेले, राहायला घर नाही, शिवारात शेत नाही, आता खायला अन्नदान नाही। घर माझ्या नावावर असून माझे लेकरं 5 आहेत, 2 मुली आहेत, 3 मुलं आहेत। आता काहीच नाही आम्हाला। धरणगरज मध्ये नाव आहे तर नोकरीवर घेतो म्हणले, काहीच घेतले नाहीत, काहीच नाही। 1996ला लेंडी धरणाचं काम करताना तुमचा भावाचा मृत्यू झाला, आणि काल जे पुराला ते तुमची आई गेली। मग त्या पहिल्या पोस्टरला भाऊ गेला, आखरीला माझी माय गेली, तळ भरले की माझी माय गेली, मुळव्याला भाऊ गेला, आणि तळ्याला पाणी भरले की माझी आई गेली मरून पाण्यामध्ये। आता काय बी नाही, आता माझं काहीच नाही, माझं जगात कोणी नाही, मला काय दिलं नाही, काय नाही, घराचा पैसा दिला नाही, ऐसा दिला नाही। आणलेले पैसे घरात 60 वर्षाचे पैसे आणले तर गेली मध्येच गाडीमध्ये। किती पैसे गेले? किती आणली होती की आता 60 वर्षाचे 70,000 होते। घरकुल्याचे होते पैसे, घरकुल्याचे आले होते, घरकुल्याचे उचलली ते तसंच मध्येच गेले। 60 वर्षाचे आले ते मध्येच गेले। 1 रुपया भेटलं नाही आम्हाला, काहीच नाही। पसारा उचलला नाही, आम्ही तिथंच आहे पसारा, आमच्या जवळ आणल्याच नाही पसारा, वास उठले घरामध्ये। आता निश्चित आपण लालाबाईचे दुःख बघतोय। या लेंडी धरणाचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा यांचे भाऊ तिथं कामगार म्हणून, मजूर म्हणून काम करायचे, तेव्हा त्यांचा भावाचा मृत्यू झाला, आणि आज जे काल पूर आला होता तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला। ह्या दुःखाच्या वेदना सरकार समजून घेईल का, हा एक प्रश्न आहे। काय सांगाल? ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 दिवसापासून राजकीय नेते भेट देतात, आज पालकमंत्री येऊन गेले। सर, आलेले सर्व राजकीय नेते फक्त आश्वासन देऊन जात आहेत, कुठलीही ठोक मदत जाहीर करत नाहीत। आतापर्यंत गिरीश महाजन साहेब आले होते, त्यांनी आश्वासन दिले, पालकमंत्री साहेब आले, त्यांनी आश्वासन दिले, पालकमंत्री साहेब आले, त्यांनी पण आश्वासन दिले। आम्हाला आमची आता हसनाळाची एकच मुख्य मागणी आहे, आम्हाला जो रस्ता आहे तो
तो माखणी फाटा ते असणारा रस्ता 82 मध्ये तो रस्ता चालण्यासारखा नाही. कुठलं पालकमंत्री तिथे यायला झालं तर त्यांना यायला तिथून अर्धा तास 2.5 किलोमीटरला अर्धा तास लागतो आणि इकडचा 9 किलोमीटर ज्या गावात 3 गावचे पुनर्वसन आहेत तो पण रस्ता कुठलाच नाही. आता रस्ते नाही तर पण हे दोन गाव जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. इतर गावांना सुद्धा मोठा फटका बसलाय. अशी काय विशेष मागणी आहे की ज्यामुळे जे हे गाव उभे राहू शकतील, इथल्या तरुणांना रोजगार मिळू शकेल, अशा काय मागण्या केल्या तुम्ही? सर मुख्य मागणी ही आहे की माळीच्या धर्तीवर आम्हाला पूर्ण पक्के घरे बांधून देण्यात यावेत. कारण आम्हाला आता घर राहण्यासाठी घर नाहीत. पत्रा शेडमध्ये त्यांच्या राहत होतो आम्ही. म्हणजे मुख्य मागणी आहे की आम्हाला घर बांधकाम करून देण्यात यावे आणि आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. आणि पुढील 3 वर्षासाठी आम्हाला कुठला रोजगार नाही म्हणून आम्हाला आमची मुख्य व्यवसाय शेती होता. शेती पाण्यामध्ये गेल्यामुळे आता कुठला व्यवसाय राहिला नाही. त्यामुळे आम्हाला 3 वर्षासाठी मानधन उपलब्ध करून द्यावे. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी सगळे ग्रामस्थ होते. काय तुम्ही भिंगोली या हसनाळ आणि रावणगाव बरोबर भिंगोली येथील ग्रामस्थ सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुमच्या गावात काय नुकसान झाले? आमच्या गावात ज्याप्रमाणे हसनाळ गावात नुकसान झालेलं आहे त्याचनुसार भिंगोली या गावातलं पण नुकसान झालेलं आहे. 70-80% जरी धरणात पाणी असेल आणि भिंगोली गावात पाणी नसेल असं कसं सिद्ध होतंय? पूर्ण गाव पाण्याखाली होतं. त्यामुळं शासनाच्या वतीनं एकही कर्मचारी किंवा कुठलेच मोठे लीडर नेते आलेले नाहीत. त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे की आमच्याही गावाची पाहणी करावी आणि उर्वरित जे काही आहे. तुमच्या गावात काय घरं पडलेत, काय झालं? हा, घराचं नुकसान तर भरपूर आहे. 100% घराचं नुकसान आहे. पूर्णपणे घर पाण्यात होते भिंगोली गावचे. डिप्टी कलेक्टरचं म्हणणं आहे असं आहे की बाबा भिंगोलीमधले फक्त 15 घरं पाण्याखाली होते, बाकीचा विषय काही नाही. पण भिंगोलीमध्ये 30% अशी मार्किंग होती, त्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं. भिंगोलीमध्ये फक्त जीवितहानी झालेली नाही तर फक्त बाकी समजा घरं पडलेत, संसार उद्ध्वस्त झाले आणि आमची दखल घ्यायला कोणी तयार नाही. फक्त हसनाळा असे दुःखद घटना झाल्यामुळं भिंगोलीकडे दुर्लक्ष करतायत आणि भिंगोलीला कोणतीच कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आजपर्यंत निश्चित आपण बघतोय हे भिंगोलीचे ग्रामस्थ होते. ज्या पद्धतीने सगळे लोक हसनाळा येऊन जातात, रावणगावला येऊन जातात, या गावाचं नुकसान झालं. त्याचबरोबर भिंगोली सुद्धा मोठं नुकसान झालंय. मात्र यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की भिंगोलीकडे कोणीही लक्ष देत नाही, कोणता अधिकारी येत नाही, कोणता राजकीय व्यक्ती येत नाही. आमच्या गावात जीवितहानी झाली नसली तरी आमच्या गावात घराचं मोठं नुकसान झालंय, संसारोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात नासधीस झाली. त्यामुळे आमच्या भिंगोली गावाकडे सुद्धा पाहावं अशी सुद्धा या ग्रामस्थांची मागणी आहे. ज्या पद्धतीने पालकमंत्री आज नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर होते, हसनाळा येथे आले, त्यांच्या समोर जे आहे ते तिडकीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या गाडी सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आली आणि अशा पद्धतीने जे आहे ते पालकमंत्री 7 दिवसानंतर नांदेडचा दौरा आटपून आता निघाले आहेत. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हसनाळ, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.